वक्फ बोर्डाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आज ज्या काही सगळ्या गोष्टी नोंदलेल्या आहेत त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत इम्तियाज जलील सध्या आहेत. सर, काय म्हणाल? जवळपास कोर्टाने काही बाबींवर स्टे देण्याचा विचार त्या ठिकाणी बोलून दाखवला, मात्र सरकारतर्फे आमचं बाजू मांडल्याशिवाय बोलू नये किंवा निर्णय देऊ नये असं केल्यामुळे कोर्टाने उद्या वेळ दिला. पण जवळपास आज स्टेबद्दलचं डिटेक्शन सुद्धा त्यांनी घेतलं होतं. सुप्रीम कोर्ट म्हणजे देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे आणि लोकसभेमध्ये जे बिल पास करण्यात येतं त्याला आपला विरोध असेल आणि लोकसभा त्याला ऐकायला तयार नसेल तर सुप्रीम कोर्टमध्ये आपण जाऊ शकतं. आणि जेव्हा पेटिशन स्ट्रॉंग असतं तर कोर्ट ॲडमिट करतं, नाही असतं तर आउटराईटली ते ॲडमिट न करता ते रिजेक्ट करतात. जेव्हा ही ॲडमिट झाली याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्टालाही हे माहीत होतं की हे जे बिल ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे त्या ॲक्टमध्ये खूप सारे त्रुटी आहे, म्हणून ते एंटरटेन केलं. त्याच्यावर इनिशियल हिअरिंग झालेली आहे आणि कोर्टाने सांगितलं की 2-3 बाबी जे आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्यालावर आम्ही स्टे देत आहे. आता 5 तारखेपासून जे रेग्युलर हिअरिंग होईल त्याच्यामध्ये एक पॉईंटवर जे जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्ही पहिल्याही बोललो होतो, आजही पुन्हा आम्ही हे बोलत आहे की या देशामध्ये जे लोकांचा विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे ते त्यांनी आज पुन्हा सिद्ध करून दाखवलेला आहे. म्हणून मी सुप्रीम कोर्टाचं स्वागत करतो. मी असदुद्दीन ओवैसी साहेबांचा स्वागत यासाठी करतो, धन्यवाद यासाठी देतो कारण मागच्या 6 महिन्यापासून ते जेपीसीचे सदस्य होते, वक्फच्या जे कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्यांना माहीत होतं की हे सरकार जे करणार आहे ते आपल्या ताकदीच्या जोरावर करणार आहे, त्यांच्याकडे आकडे आहे म्हणून काहीही आणायचं, कोणत्याही बिल पास करून घ्यायचं आहे. त्यांना माहीत होतं की आपल्याला हे चॅलेंज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सगळ्यात प्रथम जी पेटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकण्यात आली होती ते ओवैसी साहेबांच्या मार्फत तयार करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर जे काही लोकांनी त्याच्यामध्ये ॲड झालेले आहे. आता कोर्ट त्याच्या बाबतीत निर्णय घेईल, पण मला असं सांगण्यात आलेलं आहे की इनिशियल जे 5 पेटिशन्स आहे कोर्ट त्यांना हिअर करणार आहे आणि दुसरे जे आहे त्यांना फक्त ॲप्लिकेशन म्हणून त्यांना समावेश. म्हणून ओवैसी साहेबांची खूप मेहनत होती मागच्या 6 महिन्यापासून कारण त्यांना सगळं माहीत होतं. जेपीसीमध्ये जे हिअरिंग झालेले आहे, अनेक राज्यामध्ये शहरामध्ये ते फिरलेले आहे, सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे होते, म्हणून त्यांनी खूप एक स्ट्रॉंग पेटिशन तयार केलं. कोर्टाने याच्यामध्ये एक टिप्पणी केलेली आहे की संविधानाने जे फंडामेंटल राईट्स दिले त्याचे व्हायोलेशन कुठेतरी होऊ शकतं, कुणावर तरी अन्याय होऊ शकतं, म्हणून ते आम्ही काळजीपूर्वक वाचलेलं. म्हणजे या एक उदाहरण म्हणून सांगायचं आहे की या बिलामध्ये एक असा अमेंडमेंट आहे की वक्फ बोर्डामध्ये डोनेट करताना जे मनुष्य असेल ते 5 वर्ष मुस्लिम असायला पाहिजे, प्रॅक्टिसिंग मुस्लिम. आता त्याचा अर्थ काय आहे हे मोदी साहेबांनी देशाला कळवून सांगायला पाहिजे, अमित शाह साहेबांनी देशाला समजून सांगायला पाहिजे. उसमें तुम्ही त्या भाषणामध्ये मंत्र्यांचं, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं का की 5 वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिमचा अर्थ काय आहे की इम्तियाज जलील मुस्लिममध्ये क्वालिफाय होणार आहे का नाही आहे, किंवा मी 5 टाइम नमाज अदा करत आहे, मग त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडून दररोज घ्यायचं आहे का मला की साहेब मी दररोज 5 वर्षाची नमाज अदा करतो, मी टोपी घालतो, दाढी आहे, मग मी. तर हे जे आहे ना हास्यास्पद आहे. फक्त कुठेतरी एका समाजाला टार्गेट करून मेन मुद्दे जे आहे ते मुद्द्यांना आपण कशा साईडलाईन करून हे असे त्यांना मुद्दे कोणते पाहिजे, हिंदू, मुस्लिम, मंदिर, मस्जिद, या शहराचं नाव, त्या शहराचं नाव, मग 400 वर्षापूर्वी काय झालं होतं, 500 वर्षापूर्वी काय झालं होतं, हेच मुद्दे सरकारला पाहिजे. तुमच्या वकिलांनी त्या ठिकाणची एक गोष्ट सांगितली की सुप्रीम कोर्टाने विचारलं की हिंदूंच्या मंदिर असेल, ट्रस्ट असेल, तिथं मुस्लिम घेणार का? तिथं केंद्र सरकारचे जे काही वकील होते त्यांनी उत्तर नाही दिलं असं तुमच्या वकिलांनी सांगितलं. आम्ही सुरुवातीपासून हे एक अट आम्ही हे केलेली आहे आणि अनेक वर्षापासून हे नियमच आहे. म्हणजे एका समाजाचं प्रतिनिधित्व करणारे त्या समाजाचे जे लोक आहे, म्हणजे शिरोमणी गुरुद्वारी जे आहे ते सिखांचं जे बोर्ड आहे, जैन समाजाचं आहे, हिंदू समाजाचे अनेक मंदिर आहे, त्यांचे कमिटीज असतात किंवा त्यांचं ते कशासाठी असतं की माझ्या हे जे समाजाच्या संबंधित हे एक संस्था आहे त्याचं चांगल्या रीतीने हे करण्यासाठी. आता फक्त देशामध्ये वक्फ बोर्डच एक असा होणार होतं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही दुसरे समाजाचे इंटेलेक्च्युअल लोक आहे,
म्हणजे याचा अर्थ हे मुस्लिम समाजाला असा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल कोणी आहेच नाही, म्हणून आम्ही नॉन मुस्लिम काही मेंबर्स त्याच्यामध्ये सामील करत आहे. म्हणजे बोलायचं असेल तर अमित शाह आणि मोदी साहेब सारखे त्यांच्यापेक्षा खूप चांगले इंटेलेक्च्युअल्स मुस्लिम समाजामध्ये पण आहे. पण काय आहे की आपणच हुशार आणि बाकी सगळे बावळट, हे भारतीय जनता पार्टीची नीती राहिलेली आहे मागच्या 10 सुप्रीम कोर्टाने हे पण म्हटलेलं आहे की लोकसभा किंवा वरच्या पातळीवर जे काही निर्णय घेतले जातात, कायदे बनवले जातात, त्याला सुप्रीम कोर्ट सहसा बघत नाही. मात्र हे बघणं आम्हाला गरजेचं वाटतं. असं का म्हटलं असं? कारण सुप्रीम कोर्टाने जेव्हा ते ऍडमिट केली होती, मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टालाही माहीत आहे, कारण त्याच्यावर इतकी चर्चा झालेली आहे. सगळा देश बघत होता लोकसभेमध्ये ज्या प्रकारे त्याच्या समर्थनात जे नेते मंडळी उभे राहून ते मोदी साहेबांचा जय जयकार करत होते, ते मुस्लिमांचा द्वेष तिथे दाखवत होते. तर कुठेतरी अनेक असे हिंदू लोक ही हे मान्य करत होते की नाही, हे चुकीचं काही सरकार करत आहे. आणि सुप्रीम कोर्टालाही बहुतेक असं वाटलं असेल की नाही, हे एका टार्गेट करण्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे. सगळं नियम बाजूला ठेवून आमची ताकद, आमची हुकुमशाही आहे, आम्ही कोणत्याही बिल आणणार, त्याला पास करणार. पास करा, पण देशामध्ये डेमोक्रेसीमध्ये काही आपले पिलर्स आहे. एकटा तुमच्या आधारावर हे देश चालत नाही आहे. त्यांना असं वाटतंय की जे बाकीचे 3 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी आहे त्याच्यामध्ये एक ज्युडिशरी पण आहे. सगळ्यात मोठी आणि सगळ्यात विश्वास ज्याच्यावर आता लोकांचा राहिलेला आहे ते फक्त ज्युडिशरी आहे. म्हणून ज्युडिशरीवर तुम्ही काढलं म्हणून बोलतो. मागच्या वेळेस अनेक निर्णय झाले, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या जजेसवर बऱ्यापैकी शंका घेतल्या गेली की रिटायर झाल्यानंतर ते राज्यसभेवर गेले, पॉलिटिकल ऍक्टिव्ह झालेले. ह्या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की आजही सामान्य माणसाचा विश्वास आहे ना. मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलो आहो, पुन्हा एकदा हे करतो. सुप्रीम कोर्टामध्ये खूप चांगले चांगले जजेस आहे, पण असे जजेस पण आहे जे सरकारला जे पाहिजे त्या अनुषंगाने ते निर्णय घेतात. का? कारण त्यांना माहित आहे की मला रिटायरमेंटच्या नंतर माझी नजर जे आहे ना, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या चेअरमॅनची पोस्टवर आहे. रिटायरमेंटच्या नंतर मला राज्यसभाचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला राज्यसभेमध्ये जायचं आहे. मग असे जे जजेस जे आहे, आणि अनेक उदाहरण आहे त्याच्यामध्ये, की कुलिंग ऑफ पिरियड जे असतं, रिटायरमेंटचा कुलिंग ऑफ पिरियड जे असायला पाहिजे ते न ठेवता इमिजिएट रिटायरमेंट झाला की घ्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, या कमिशनचा चेअरमॅन. तर हे सत्तेची जे लालसा जे काही जजेसमध्ये जे आलेली आहे त्याच्यामुळे लोकांचा विश्वास कमी. पण अशा प्रकारचे जेव्हा निर्णय होता, आणि असं नाही आहे की निर्णय आमच्या बाजूने आला म्हणून मी त्याच्या बाबतीत बोलतो. बाबरी मस्जिदचा जेव्हा निकाल आला होतं, मुस्लिम समाज कुठेही रस्त्यावर आला नाही. आम्ही अल्टिमेटली हेच सांगितलं की नाही, आता सुप्रीम कोर्टाने सगळ्यांना हिअरिंग घेऊन ते निर्णय घेतलेला आहे. आम्हाला दुःख झालं होतं, पण आम्ही त्याचा विरोध नाही केला की आम्ही कोर्टाचा आम्ही काही अनादर केलेला आहे, तसं नाही आहे. उद्याचा निकाल काय येईल? विश्वास तर आहे. आता 5 तारखेपासून जे हिअरिंग होणार आहे, कारण आमचे जे वकील आहे निजाम पाशा, ते खूप इंटेलिजंट आहे. त्यांनी खूप स्टडी केलेली आहे, एक जे अमेंडमेंट करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत, आणि आम्हाला विश्वास आहे की कोर्ट त्याच्या बाबतीत 100% काहीतरी चांगला रिझल्ट देईल. निश्चितपणे बघितलं आपण वक्फ बोर्डाच्या बाबतीत जे काय आज कोर्टात घडलं त्यावर विश्वास या ठिकाणी इम्तियाज जलीलने दाखवला आणि वक्फच्या बाबतीत त्यांना न्याय मिळेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.